डे 3 आमची वस्ती होती तारकर्ली बीचवर. बीचच्या कम्प्लीट साईडलाच होती. आता आमचा आजचा पहिला पॉईंट आहे देवबाग बीचवाले. आम्ही बोट बुक करून समुद्रातलं पॉईंट आज कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि समुद्रातलं सगळं व्हायरल पॉईंट आम्ही करणार आहे 100%. मग तिथे गेल्यावर तुम्हाला आता दाखवतो कुठे कुठे जाऊ त्या. इकडे आल्यावर ते आमच्या रूमच्या जिथे जिथे वस्त्या झाल्या ना तिथे काही टेन्शन आलाच नाही आम्हाला, कारण की रूम आम्हाला चांगल्याच भेटल्या प्रत्येक ठिकाणी. आणि जेवणाचा सगळा आयोजन आमचा किंगच होता, सगळा एकदम ओके मध्ये झाले. रूमच्या बाहेरचा नजारा तुम्ही बघू शकता. प्लॅन थोडासा बदलला, पहिले तारकर्ली बीचवर जाऊ. आता मी तारकर्ली बीचवर पोहोचले. पहिला पॉईंट 3ऱ्या दिवसाचा दाखवते तुम्हाला आता बीच. आता मस्त आम्ही तारकर्ली बीचवाला पण मस्त फिरून आलो. आता नेक्स्ट लोकेशन देवबागच्या इकडे जातो. मस्त तिकडून बोट बुकिंग करतो, मग समुद्रात जातो म्हातारीची चूल बघण्यासाठी. आता ते ठराविक राहिले ते पण आता निघून जाणार सर्व, तिथे नाही राहणार. सीगल आयलँड पॉइंट हे पात्र आहे त्या खाडीच्या पात्राच्या उजव्या बाजूला. आपण आता जो तारकर्लीनंतर देवबाग एरिया आहे, मग समुद्राच्या पाण्याच्या मध्ये हा पूर्ण एरिया. मग तिथून युटर्न पुढा साईडला गेलेली आहे. पावसाळ्यात पुराला ते लाल कुंचा गडू पाणी असतं, गोडा पाणी, पुण्याला कर्ली नदी माहिती. आता कसं झालंय सध्या बॅक वॉटर म्हणून हा एरिया फेमस झाला. इथून आता जी आपण सफर करणार आहोत ना ती संगम आहे आपलं अरबी समुद्र कर्ली नदीचा. त्या संगमातूनच आपल्या समुद्रात जाण्याचा मार्ग आहे. तिथूनच आपण आता बाहेर जाणार. विचार करण्यासाठी ते बसलेले आहे. मनुष्यासारखे ते खाली जाणार पाण्यामध्ये, छोटे मासे पकडून वगैरे खातात ते. हा, पान कावळा म्हणतात त्याला. हे सर्व कांदा वनस्पती, याला खारफुटीची झाडं म्हणतात. हाऊस बोट काय तुला त्याच्यावर पाण्यात बदल दिसते. पाणी बघू शकता तुम्ही, मधीन वेगळा मधीन वेगळा. बघू शकता आमची पब्लिक. आता आम्ही म्हातारीची चूल बघण्यासाठी चाललोय. आमचं नशीब होतं बघून आम्हाला डॉल्फिन पण दिसलं, ते दाखवते तुम्हाला आमच्या व्हिडिओ मध्ये. आणि आता म्हातारीची चूल दिसते का ते पण बघू मस्त पैकी. फुल एन्जॉय. नागवा 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 तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हाट माझा पूर्वा, ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हाट माझा पूर्वा, ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. डे 3 फुल एन्जॉय. डिंबावलीची पोरा आयलँड रे कोकणान. मागचा नजारा बघू शकता, कोकणातील व्हायरल झालेला पॉइंट. दोन डोंगर दरीचा पॉइंट. न्यू लाईट हाऊस. ओल्ड लाईट हाऊस. त्या बाजूला त्या ठिकाणी जास्त प्रमाणात तिथे लाईट हाऊस वरती लोक त्या वेळेमध्ये येतात. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट. हे म्हातारे पाणी दे.
म्हातारीची गुफा. गोमू माहेरला जाते हो नाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया ती लक पण चांगली होती आणि आजचा दिवस पण खूप चांगला गेला आणि म्हातारीची चूल पण आम्हाला बघायला भेटली. आज म्हातारीची चूल पाहून आम्हाला कोकण ट्रिप पुरी झाल्यासारखी वाटली. कोकणचा रानमेवा लाल माती, लखलखतई चांदण पुनवाच्या राती, लखलखतई चांदण पुनवाच्या राती. गोमू माहेरला जाते हो नाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. हा देवबाग मधील संगम पॉइंट आहे. इथे नदी आणि समुद्राचा संगम होतो म्हणून पाणी वेगवेगळा पाहायला मिळतो आपल्याला. हा समुद्राच्या मधोमध असलेला सुनामी आयलंड पॉइंट आहे आणि इथेशी सर्व प्रकारच्या स्पोर्ट ऍक्टिव्हिटी केल्या जातात आणि इथेशी छोटी छोटी बरीचशी दुकानं आहेत आणि हा आयलंड कधी पण पाण्यामध्ये बुडतो आणि इथे अशी दुकानांची अशी सिस्टम केलेली आहे. त्यासाठी थोडी वर हाईट घेऊन दुकानांची व्यवस्था केलेली आहे, मगून काही त्यांना टेन्शन येत नाही आणि इथे व्ह्यू खूप चांगला आहे. या बघा समुद्रातल्या चिंबोऱ्या म्हणजेच खेकडा पॉइंट. कोकणातील एक आयलंड पॉइंट होता, तो एक कव्हर झाला. असाच मस्त जरा बसलो बिसलो, इथून पण आता निघलो थोडासा अनुभव घेऊन. देवबागवाल्या रूमवर आलो तर सगळी डबल बोलायला लागली का अंग धावायला जाऊ, चला तारकर्ली बीचवर डबल, कारण की रूम आमची जवळच होती बीचचे. मग डबल संध्याकाळी अंग धावायला तारकर्ली बीचवर गेलो, फुल मजा केली. बघतोय वाट मी अजून भी देखी भाव तरी, कोरला नाव तुझं काळजावरी, मी चाकर मानी तू माझी कोकण परी, कोरला नाव तुझं काळजावरी. मस्त आम्ही आता तारकर्ली बीच वरती आंघोळ करण्यासाठी आलो. खूप मजा, खूप एन्जॉय. केसात फूल हास, कानात डुल नाच, साजर रूप तुझ पहाटच धूप वाट, वेड लावला तू गे मला खुळा जीव झाला, बघ तुझ्यासाठी सोडून मुंबई राजा आला. डे 3 लास्ट पॉइंट रॉक गार्डन. मस्त आम्ही रात्रीच्या आता रॉक गार्डनला आलतो मालवण मध्ये.
मस्त इथेशी व्ह्यू होता, पण आम्ही थोडासा लेट आलो. मगून इथला नाईट शो बंद झाला. लायटिंगचा इथेशी मस्त शो असतं, तो आमच्या हातून मिस झाला. पण आम्ही सगळा काय बघला इथं आहे ते आता, पण तुम्हाला दाखवू शकत नाही, त्याबद्दल सॉरी. आता इथल्या निघू, इथं काही आवरा काही वाटला नाही. पण इथेशी 7 ते 9 काहीतरी टायमिंग असतं नाईट शोचा. मस्त लायटिंगचा शो असतो इथेशी, तो बघण्यासारखा असतो. आणि एक मालवणमधील एक प्रसिद्ध ठिकाण आहे तो रॉक गार्डन, मस्त तो पण आज कव्हर झालाच म्हणजे आमच्या हातून. थोडीशी शॉपिंग केली, काजू बिजू घेतलं, काय पाहिजे ज्यादा त्याने घेतला. निघलो मार्केटकडे. आता आम्ही मार्केटमध्ये आलतो, मच्छी बिच्छी घेता होता, बघताव काही भेटते त्या जमाल तसा नेताव ना, रूम बनवून खाताव मस्त. मस्त एक कोंबडा घेतला, कोलब्या घेतल्या ना, बागडा घेतलं ना. रातची सोय झाली ना. आजचा ब्लॉग इथेच एंड झाला.